आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूयात। मनोज जरांगे यांचा अटक वॉरंट पुणे कोर्टाकडून रद्द, कोर्टाचा अवमान होईल अशी वक्तव्य टाळा, जरांगेंना सूचना। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सिल्लोडमध्ये जोरदार स्वागत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री शिंदेंकडून लाभार्थी महिलांना धनादेशाचं वाटप, कार्यक्रमासाठी महिलांची प्रचंड गर्दी। मराठा आंदोलकांकडून मुख्यमंत्री शिंदेंना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न, सिल्लोड दौऱ्यावर असताना शिंदेंना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न, काळे झेंडे दाखवणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। सरकारला हिंदू मतं मिळवण्यासाठी योजना आखाव्या लागतात, निवडणुकीला 2 महिने शिल्लक, निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, संजय राऊतांची टीका। नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये अनिल देशमुख, देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर, मात्र दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे पाहणं आणि बोलणं देखील टाळलं, तर देशमुख आणि बावनकुळे यांच्यामध्ये मात्र संवाद। संभाजीराजे छत्रपतींवर एकेरी बोलणं हा राजकारणाचा अपमान, संभाजीराजेंचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध, जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतराला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, नामांतराप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार।